नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपल्याला पोलीस भरती पालघर या ठिकाणचा पेपर बघायचा आहे। बघा, बरेचशे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर बाकीचे जिल्हे पण सगळे घेणार आहे आपण, काही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा। फक्त काय ना, आपण एक एक सिक्वेन्स करूया, ओके? त्यानुसार जरा तुम्हाला समजायला पण काय ना सोपं जाणार आहे। चलो बघा, आता लक्ष द्या, पहिला प्रश्न काय सांगतो बघा। वेळ वाया नाही घालवायचा अजिबात, पटपट आपल्याला शिकायचे, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे। जेवढं तुम्ही कानाने ऐकणार, जेवढं तुम्ही लक्षात घेशाल तेवढा तुमचा फायदा आहे। लक्षात प्रश्न रिपीट होता बघा, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते असं म्हणलेलं आहे। काय तर वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते। आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर बघा, योग्य उत्तर जाणून घ्या पहिले। ऑप्शन काय ते जाणून घ्या पहिले। चुली, मुली, झुली आणि फुली। आता विसंगत नाम म्हटलंय ना, विसंगत। आता विसंगत काय असेल रे याच्यामधलं? आता चूलचं काय होतं? चुली। मूलचं काय होतं? मुली। झुलचं काय होतं? झुली। फुलचं काय होतं? फुले होतं। फुली होतं का? नाही होत। मूलचं तुम्ही म्हणणार का मुले होणार? तसं नाही, मूल हे तिन्ही वचनामध्ये येतं, तुम्हाला माहिती आहे ना। आता मूल हा शब्द जो आहे ना, हा तुमचा तिन्ही वचनामध्ये, पुल्लिंगी पण आहे, स्त्रीलिंगी पण आहे आणि नपुंसकलिंगी पण आहे। पण इथं काय म्हणले? वचन प्रकारानुसार, म्हणजे एक वचनचा अनेक वचन, म्हणजे एक मूल अनेक मुली असं पण येतं ना। मग त्यानुसार याचं योग्य उत्तर काय असणार आहे? लक्षात ठेवा, फुली हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे। ओके, समजतंय? हे काय तर फुली बरोबर आहे। फक्त लक्षात ठेवा, जे उत्तर दिलंय ना व्यवस्थित डेडिकेशन ठेवा, बरोबर लक्षात राहील तुमच्या। बघा, पुढील वाक्यातील आलेल्या क्रियाविशेषणाच्या अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे। पुढील वाक्यामध्ये आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा। क्रियाविशेषण काय रे? पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली, हा तुम्हाला प्रश्न केलाय। काय? पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली। आता इथं तुम्हाला क्रियाविशेषण काय सगळ्यात पहिले ते ओळखता आलं पाहिजे। तर क्रियाविशेषण आहे तुरु तुरु। क्रियाविशेषण काय? तुरु तुरु। आता कशाचा प्रकार येतो हे बघा, स्थलवाचक म्हणजे काय असतं? ठिकाण। ठिकाण असतं, याला कोठेने प्रश्न करायचा नेहमी। काय करायचा? कोठेने प्रश्न। त्याच्यानंतर कालवाचक म्हणजे काय असतं ना? क्रिया केव्हा घडली, क्रिया आज घडली, काल घडली की परवा घडली, हे त्याच्यात असतं, त्याला प्रश्न करायचा केव्हाने। परिणामवाचक असतं संख्यावाचक। परिणामवाचक काय असतं ना? संख्यावाचक असतं। मग इथं संख्यावाचक आहे का? नाहीये, बरोबर ना? मग हा पर्याय कट झाला। आता तुरुतुरी हे ठिकाण आहे का? आहे का ठिकाण? नाही, कट झालं। त्याच्यानंतर कालवाचक केव्हा आहे का? क्रिया दर्शवली का? आज, काल, उद्या, परवा? नाही, कट झालं। मग उरलं काय? रीतिवाचक। बरं, रीतिवाचकला काय प्रश्न करायचा बघा, लक्ष द्या। रीतिवाचकला कसाने प्रश्न करायचा। मग आता कसाने म्हणजे काय माहिती का? पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली। कशी गेली? कशी गेली तर तुरु तुरु गेली, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। आणि तुरु तुरु शब्द काय तर रीतिवाचक आहे। ओके, चलो नेक्स्ट, पुढचा। अंथरूण पांघरून या सामासिक शब्दाचा समास कोणता? अंथरूण पांघरून या सामासिक शब्दाचा तुम्हाला विचारले समास कोणता? अव्यय भाव, तत्पुरुष, बहुव्रीहि आणि द्वंद्व। अव्यय भावचे प्रत्यय असता बघा, आ यथा प्रति, आ यथा प्रति, हर, बर, दर, बे, बिन, गैर, बेला, बेबिन, गैरबेला हे प्रत्यय इथे लागले का? काही आयथा प्रति, हर, बर, दर, त्याच्यानंतर बेबिन, गैरबेला लागले का? नाही, पर्याय क्रमांक 1 कट झाला। बहुव्रीहि म्हणजे काय माहिती का? दोन्ही पदे महत्वाचे नसून जेव्हा तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं बहुव्रीहि, आपण कट झाला। आता तत्पुरुष आणि द्वंद्व उरला। तत्पुरुष पण नाही, तत्पुरुष मध्ये काय राहतं? दुसरं पद महत्वाचं राहतं, दुसरे पद महत्वाचे असते। आता दुसरे याच्यामध्ये दुसरं पद नाहीच आहे, अंथरूण पांघरून हा एवढा शब्द आहे, बरोबर ना? मग याचा विग्रह होतच नाही, मग हा पण पर्याय नाही। उरलं काय? द्वंद्व। उरलं काय? द्वंद्व। बरं, द्वंद्व बरोबर आहे सर, इथपर्यंत आम्हाला सांगितलं ते आम्हाला समजलं, पण द्वंद्व मध्ये का कोणता आहे हा? तर हा आहे समाहार द्वंद्व। कोणत्या बाळांनो? तर समाहार द्वंद्व हा समास आहे, लक्षात घ्या, समाहार द्वंद्व। बरं, का बरं समाहार द्वंद्व? कारण अंथरूण पांघरून म्हणजे झोपण्यासाठी लागणारं सर्व साहित्य जे एकाच शब्दात सांगितलं जातं त्याला म्हटलं जातं समाहार द्वंद्व। जसं की वेणी फणी, काय तर वेणी फणी, बरोबर ना? साज शृंगार, हे सगळ्या गोष्टी, केर कचरा, हे समाहार द्वंद्व मध्ये जातं। केर
कचरा. का बरं असं जातं सर? कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला असतो. ऑल, पूर्णच्या पूर्ण गोष्टींचा काय ना समावेश केलेला असतो, म्हणून त्याला म्हणता समाहार द्वंद्व. म्हणून अंतरून पांघरून हे काय राहील तर द्वंद्व. समजलं? पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. चलो नेक्स्ट. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. समानार्थी विरुद्धार्थी पाठ पाहिजे. आमचा विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करताय आणि याच्यावर पेपरला हमखास मार्क आहे. तुम्ही अभ्यास केला पाहिजे बाळांनो. याच्यावर पेपरला प्रश्न येतोय समानार्थी विरुद्धार्थी, फुकटचे 3-4 मार्क आहे. रोज 10 मिनिटं द्यायचे. काय करायचं? रोज आहे ना 10 मिनिटं आहे ना रोज पाठ करायचं, डेली करायचं, बरोबर लक्षात राहतं. ओके. आता बघा बरं, समानार्थी शब्द काय म्हणले? संरचना, संरचना, नजाकत, भूमिका, भूषण आणि ठेवण, असे 4 पर्याय तुम्हाला. काय काय बघा? नजाकत, भूमिका, भूषण आणि ठेवण. तर संरचना या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे तर ठेवण आहे. योग्य. नजाकत पण नाहीये, भूमिका नाही आणि भूषण पण नाहीये. योग्य समानार्थी शब्द कोणता आहे त्याचा तर ठेवण हा आहे. ओके. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न. पेटीतील नाणी मुलांना दाखवली. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग. आता तुम्हाला इथं कसरत, इथं तुम्हाला आहे ना नियम पाठ पाहिजे तुमचे जे आपण घेतलेले आहे ना ते नियम पाठ पाहिजे तुम्हाला. जर प्रयोगाचे नियम पाठ असेल तर उत्तर सोडवता येईल, नाही तर येणार नाही. सकर्मक कर्तरी, आकर्मक कर्तरी, सकर्मक भावे. आता पहिले ऑप्शन कट करू. पेटीतील नाणी मुलांना दाखवली. दाखवणारे काय? दाखवणारे काय? नाणी. हा झाला वाक्यातला कर्ता. हा झाला वाक्यातला कर्ता. दाखवण्याची क्रिया कोणावर घडली? मुलांवर. हे झाले तुमचे कर्म. हे झाले तुमचे कर्म. ओके. आणि दाखवली, दाखवली हे झालं तुमचं क्रियापद. हे झालं तुमचं क्रियापद. ओके. नाणी मुलांना दाखवली आणि पेटीतील वगैरे हे काही नाही, एवढं महत्वाचं काही नाही, पण ठीक आहे लिहिलं आपण. हा आता बघा पहिला काय? सकर्मक कर्तरी. इथं सकर्मक भावी पर्याय कट होतोय तुमचा. सकर्मक भावी पर्याय कट. का माहिती का? सकर्मक भावेचा नियम काय सांगतो माहिती का? हे बघा, प्रत्यय प्रत्यय एक मात्रा. प्रत्यय प्रत्यय एक मात्रा म्हणजे काय माहिती का? कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय आणि क्रियापदाला एक मात्रा. मग इथं कर्त्याला प्रत्यय आहे का? नाणी करताय, याला काही प्रत्यय लागलाय का? नाही लागला. पर्याय कट. आणि क्रियापदाला एक मात्रा असतो असा हा पण कट झाला. ओके. सकर्मक कर्तरी काय? तर वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय लावून बघा. जर वाक्य भूतकाळामध्ये जात असेल तर त्याला म्हणायचं सकर्मक. काय? वाक्यातील कर्त्याला काय करायचं? ने प्रत्यय लावून पाहायचा आणि वाक्य बघायचं भूतकाळात जातंय का. जर भूतकाळात असेल ना तर त्याला म्हणायचं सकर्मक. आता पेटीतील नाणी मुलांना दाखवली, असं होईल का रे? पेटीतील नाणीनी, असं होईल का? नाणीने, नाणीने, नाणीने म्हटलं तर याचा अर्थ चेंज होतो. म्हणजे नाणी म्हणजे आजी. इथं ते नाहीये. नाणे म्हणजे पैसे. नाणे म्हणजे पैसे. कट झाला. पर्याय क्रमांक 1 साईडला जा. सकर्मक कर्तरी हे करता आलं पाहिजे आपल्याला, लगेच साईडला करायचं, संपला विषय. आकर्मक काय म्हणतो माहिती का? आकर्मकचं म्हणणं काय? माझ्यापासून क्रिया सुरू झाली ना तर ती क्रिया माझ्यावर संपवायची. माझ्यापासून क्रिया सुरू झाली तर माझ्यावर संपली पाहिजे. म्हणजे कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया ही कर्त्यापाशीच थांबली पाहिजे. तो म्हणतो पुढे जायचं नाही, अजिबात जायचं नाही, कारण मी सुरू केली, माझ्यावरच थांबवायची ही क्रिया. मग आता इथं बघा, पेटीतील नाणी मुलांना दाखवली, क्रिया पुढे आली ना बाळांनो, म्हणजे त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म एकच राहतं. क्रिया करणार आहे तोच राहतो, सोसणार आहे तोच राहतो. म्हणजे क्रिया पुढे आली की नाही, कर्म आहे ना. चल कट झाला हा, आपण कट झाला पर्याय. आता कर्मणी उरला. आता तुम्हाला कर्मणीचा नियम सांगतो. कर्मणी प्रयोगाचा तुम्हाला मी नियम सांगतो. बघा नियम लक्षात घ्या, लगेच लक्षात येईल तुमच्या. हा बघा कर्मणी प्रयोग काय म्हणतो तर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय कोणता असतो रे ना. वाक्यातील कर्त्याला प्रत्यय प्रथम अविभक्तीत राहतो. हे बघा कर्ता, हे बघा कर्ता नेहमी काय करतो ना, कर्ता हा कर्त्याला प्रत्यय असतो. ओके. कर्त्याला कर्मणीमध्ये आणि क्रियापद नेहमी भूतकाळातलं राहतं. मग इथं बघा पेटीतील नाणी मुलांना दाखवली. दाखवणारा कोण आहे? दाखवणारे कोण आहे तर आहे ना मुलं आहे. सॉरी इथं हा करताय बरं का. दाखवणारे कोण आहे तर मुलं होते. इथं हा करताय. दाखवण्याची क्रिया कोणावर घडली तर बघा नाणीवर हे कर्म होतं. हा आपण चुकीचं लिहिलं गेलं होतं. आता बघा हा आता इथं प्रत्यय असतो कर्त्याला. कोणत्या विभक्तीचा असतो? एक तर तृतीया
किंवा चतुर्थीचा असतो, तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय असतात, लक्षात घ्या. ओके. त्यानंतर बघा कर्माला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय नसतो, प्रत्यय नाही, आणि क्रियापद मात्र भूतकाळातलं असतं. वाक्य कोणत्या काळातलं राहतं? भूतकाळातलं असतं. मग आता इथं बघा, इथं कर्त्याला प्रत्यय आहे ना, इथं आहे बरोबर ना, तृतीया किंवा चतुर्थीचा. कर्माला प्रत्यय नाही, नानी कर्म आहे, मी मगाशी चुकून बोललोय, त्याच्यामुळे लगेच तुम्हाला दुरुस्त करून देतोय, लक्षात असू द्या. आणि वाक्य कोणत्या काळातलं? भूतकाळातले. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे काय त्याचं योग्य उत्तर आहे. चलो पुढे नेक्स्ट. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणाला म्हटले आहे? आरा देशपांडे, बासी मर्डेकर, विवा शिरवाडकर, पद्मा गोळे. बघा मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणाला म्हटले? तर बघा आरा देशपांडे, बासी मर्डेकर, विवा शिरवाडकर का पद्मा गोळे. तर मराठी नवकाव्याचे जे प्रणेते आहे ते बासी मर्डेकर आहे. कोण आहे? बासी मर्डेकर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चलो, फू बाई फू या आत्मचरित्र कोणाचं? फू बाई फू या आत्मचरित्र कोणाचे आहे? विठ्ठल उमप, यदुनाथ थत्त, अच्युत गोडबोले, वसंत जोशी. तर बघा फू बाई फू या आत्मचरित्र जे आहे ना, तर लक्षात असू द्या विठ्ठल उमप यांचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. विठ्ठल उमप हे काय तर त्यांचं आहे फू बाई फू या आत्मचरित्र. चलो, इथं काय लॉजिक नाही, तर लक्षात ठेवायचं फक्त. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्ध अर्थाची नाही म्हणलेलं आहे? विरुद्ध अर्थाची नाही. बघा बरं काय, स्वाधीन पराधीन ही आहे बरं का, स्वाधीन पराधीन आहे, विरुद्ध अर्थाची नाही म्हणलेलं आहे ना, पण हे आहे म्हणजे बरोबर आहे. द्वेष स्नेह ही पण आहे, बरोबर आहे, द्वेष स्नेह ही पण आहे. सत्वर सावकाश ही पण आहे. अलग विलग ही नाहीये, अलग आणि विलग ही नाहीये, म्हणजे अलग आणि विलग हे एकच आहे, हे समानार्थी. अलग आणि विलग काय तर बाळांनो समानार्थी आहे, म्हणजे हे बरोबर आहे. हे आपलं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. कारण ही नाही म्हणलंय ना, जेव्हा नाही म्हणलं का विचार करायचा, अलग विलग एकच झालं ते, म्हणून 3 त्याचं काय तर योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक. ओके, कन्सेप्ट क्लिअर. चलो नेक्स्ट. बघा, 2 सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. ह्या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? 2 सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होतं, खूप कठीण काम होतं. ह्या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाहीये? आता कुरूप आहे, कुरूप आहे बरोबर ना, साम्यामध्ये आलेला आहे. भेद पण आहे, भेद पण आहे. सोपे पण आहे, कारण कठीणच्या विरुद्धार्थी सोपे येणारच आहे बरोबर ना, आणि भेद पण येणार आहे. सुंदरच्या विरुद्ध अर्थी काय? कुरूपता आहेच आहे बरोबर ना. मग आता इथं आहे ना पारक जो आहे ना, पारक हा नाहीये, पारक नाहीये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द आलेला नाही असं म्हणलेलं आहे, तर मग पारक नाही आलेला आहे, लक्षात असू द्या, पाठ करून ठेवा. ओके, चलो नेक्स्ट. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. निष्कारण, सकारण, त्याच्यानंतर अकारण आणि विनाकारण. बघा पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा म्हणलेला, वेगळ्या अर्थाचा. आता वेगळ्या अर्थाचा म्हणजे काय माहिती का? तिन्ही एकसारखे, तिन्ही एकसारखे. निष्कारण, अकारण आणि विनाकारण ही तिघ पण, हे बघा हे तिघ जे आहे ना, हे तिघ पण एकाच अर्थाचे, पण सकारण हा वेगळा आहे, हा बाहेर गावचा आहे, हा बाहेर देशात ना आलाय, बाकीचे आपले भारतीय तिघ, लक्षात ठेवायचे. सकारण आलाय तो दुसऱ्या गावातला, तुमच्या गावातला नाहीये, तुमच्या जिल्ह्यातला पण नाहीये, त्याला इथं भरतीचा फॉर्म पण नाही भरता येणार, टेन्शन नाही घ्यायचं. म्हणून सकारण त्याचं काय योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. ओके, चलो नेक्स्ट. गंगाजळी या अलंकारी शब्दाचा योग्य अर्थ निवडा. गंगाजळी म्हणजे काय? डोळ्यांतील अश्रू, गंगा नदीचे पवित्र जल, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, आणि काय तर दारात हत्ती झुलण्या इतकी संपत्ती. तर गंगाजळी या अलंकारिक, गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय येणार आहे? डोळ्यांतील अश्रू, गंगा नदीचे पवित्र जल, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, आणि दारात हत्ती झुलण्या इतकी संपत्ती. तर बघा याचा योग्य अर्थ असा आहे की कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम हे त्याचं योग्य उत्तर आहे, गंगाजळी. ओके, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर आहे. समजलं? चलो नेक्स्ट. मरगळ येणे, मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडा. खाईत पडणे, जीवांचा आकांत करणे, भांबावून जाणे, ग्लानी येणे.
तर आता मरगळ येणे म्हणजे काय येणे? एखाद्याला मरगळ आली, मग आता खाईत पडेल का तो? नाही. खाईत कशाला पडेल? त्याला मरगळ आलीये. जीवांचा आकांत करेल का? नाही करणार तो. हे दोन्ही पण नाहीये. त्याला मरगळ आली कारण भांबावून जाईल का? नाही, भांबावून पण नाही. जेव्हा युनिक काहीतरी वाटतं ना, आता इथं बघा ग्लॅनी येणे हे थोडंसं वेगळं वाटतंय काहीतरी. ग्लॅनी येणे हे काय ना थोडंसं डिफरंट वाटतंय, वेगळं वाटतंय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे? त्याचं योग्य उत्तर म्हणजे ग्लॅनी येणे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल का हे थोडं वेगळं आहे, काहीतरी युनिक आहे, तेच त्याचं योग्य उत्तर असतं. ओके, चलो नेक्स्ट. पुढील अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती? डोळ्यात केर, कानात फुंकर. याचा अर्थ काय माहिती का? डोळ्यात केर, कानात फुंकर. सांगतो अगोदर बघा. लेकी बोले सुनी लागे, मानेवर गळू आणि पायाला आळू, अंग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. आता याचा अर्थ काय माहिती का? वेगळी अर्थाची म्हणजे 3 एक सारखे आहे. 3 एकच बहिणी, एक दुसरी, एक चुलत आहे किंवा एक नाहीच आहे. 3 एक सारख्या आणि एक वेगळी. आता पहिल्याचा अर्थ डोळ्यात केर, कानात फुंकर म्हणजे त्याच्या डोळ्यात केर गेलंय, डोळ्यात कचरा गेलाय आणि ते फुंकर कानात मारतंय येडं. समजलं का? डोळ्यात कचरा गेलाय तर फुंकर कुठं मारायला पाहिजे? डोळ्यामध्ये ना, तर ते कानात मारतंय येडं ते. मग हे या सारख्या 3 म्हणी. आता त्याचा गळू मानेवर झालाय, मानेवर गळू झालाय आणि ते म्हणतं पायाला आळू. असं चालेल का? हे दोन्ही सारख्या झाल्या. अंग रामेश्वरी बंब सोमेश्वरी हे पण सारखीच म्हणे. पण लेकी बोले सुनी लागे म्हणजे तिला बोलायचं सुनेला. बघा बरं का, तिला कोणाला बोलायचं? सुनेला बोलायचंय. ती मुद्दामून तिच्या पोरीला बोलते, मुद्दामून तिच्या मुलीला बोलते. म्हणजे मुलीला बोललं का बरोबर सुनेला लागलं पाहिजे, असा तिचा उद्देश आहे सासूचा. मग ही वेगळी काहीतरी, ही वेगळी. मग पर्याय क्रमांक हे 3 एक सारखे आहे आणि पर्याय क्रमांक 2 ही बाहेरची आली. लेखी बोले सुनी लागे. लक्षात ठेवा. लक्षात. चलो नेक्स्ट. तमोगुण या शब्दाची योग्य फळ कोणती? तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती? तम अधिक गुण, तमा अधिक गुण, तम विसर्ग गुण आणि तमो अधिक गुण. आता हे शब्दांची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, सराव करा. बरोबर प्रॅक्टिस करून, अभ्यास करून 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 तुमच्या लक्षात राहणार आहे. तर तमगुण या शब्दाचा योग्य फोड काय? तर तम विसर्ग गुण, तम विसर्ग अधिक गुण. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, चलो आता 15 नंबरचा प्रश्न. पुढील पैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय निवडा. अयोग्य, अयोग्य म्हणजे काय रे? अयोग्य या शब्दाचा अर्थ काय? तर बरोबर. सॉरी, अयोग्य म्हणजे काय? चुकीचा. अयोग्य म्हणजे काय? चुकीचा पर्याय निवडा. काय? तर चुकीचा पर्याय निवडा. प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्याला तो. बरोबर आहे. बहुव्रीही समास, बहुव्रीही समास आहे. प्राप्त आहे धन ज्याला तो. पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. बरोबर आहे. हा कोणता आहे तुमचा? मध्यम पदलोपी, मध्यम पदलोपी, मध्यम पदलोपी समास. वनभोजन, वनातील भोजन, हा पण बरोबर आहे. हा तत्पुरुष आहे, हा तत्पुरुष आहे. आता बघा पुढं तत्पुरुष. ओके. विटी दांडू, विटी अथवा दांडू. तुम्ही जर विटी दांडूचा खेळ खेळत असाल मला सांगा, तर तुम्हाला विटी आणि दांडू दोन्ही लागणार ना रे? बरोबर ना? का तुम्ही फक्त विटी आणि दांडू म्हणजे विटी अथवा दांडू म्हणजे तुम्हाला असं आहे का फक्त विटी असेल तरी आम्ही खेळू किंवा फक्त दांडू असेल तरी खेळू? असं नाहीये. विटी दांडूचा विग्रह काय होता माहिती का? हे बघ, विटी आणि दांडू, विटी आणि दांडू हा त्याचा योग्य विग्रह आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे. लक्षामध्ये, विटी दांडू म्हणजे विटी आणि दांडू. ओके, चला आता आपले 15 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. बाकीचे प्रश्न आपण बघणार आहोत. ओके.